श्रीराम. आज आपण मनोबोधातला 54वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्या सर्वोत्तमाचे गुणविशेष आपण अभ्यासत आहोत श्रोते हो, यामध्ये समर्थ या श्लोकातून या सर्वोत्तमाच्या दासाचं वैराग्य लक्षण आपल्याला समजावून सांगत आहेत. या श्लोकाचा आपण सर्वात प्रथम सरळ अर्थ बघूयात. समर्थ माऊली या सर्वोत्तमाच्या गुणविशेषाची एक त्रिसूत्री आपल्या समोर ठेवत आहेत. समर्थ म्हणतात की हा दास त्याच्या लहान वयातच, तारुण्य काळातच साधनेसाठी सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावर एकांत साधण्यासाठी अरण्याचा मार्ग धरतो. तो अरण्यामध्ये जातो आणि अरण्यामध्ये जाऊन एकांत साधत असताना कल्पनेच्या, आपल्या खोट्या मीपणाच्या अंगाला तो कधीही लागत नाही. आपल्या खोटा मी हा संपूर्णपणे मारून आपलं जे सत्यसंकल्प रूप आहे त्या सत्यसंकल्प रूपाशी एकरूप राहण्याचा दृढ निश्चय करून हा संत चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, अशा भावनेने जो ब्रह्मस्वरूप आहे या भावनेने राहतो, असा हा सर्वोत्तमाचा दास जगामध्ये धन्य होतो. समर्थ माऊलीच्या मनाचे श्लोक श्रोते हो, जरी 4 ओळींचे असले, जरी ते वरवर अत्यंत सोपे वाटत असले, तरी त्यामध्ये समर्थांचा अंतरंग आहे. त्यामुळे ते अत्यंत गुह्य आहेत. त्याचा तळ सापडणं हे खरंच अशक्य आहे. समर्थ जेव्हा आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाचा सदासेवी आरण्य तारुण्य काळी हा गुणधर्म सांगत असतात, तेव्हा त्याची 2 अंग आहेत. एक अंग अर्थातच त्याचं चरित्राचं आहे, कारण की ज्या सर्वोत्तमाचे हे दास आहेत, ज्या प्रभू रामचंद्रांचे दास आहेत, ते प्रभू रामचंद्र स्वतःच तरुणपणामध्ये, तारुण्य काळामध्ये अरण्यामध्ये गेलेले आहेत. आपल्याला तो प्रसंग सगळ्यांना माहितीच आहे की कैकेयीच्या आपल्या हट्टावरून आणि दशरथ महाराजांच्या आज्ञेवरून प्रभू रामचंद्र, सीता माऊली आणि लक्ष्मण या तिघांनी अरण्याचा मार्ग धरला होता. मग अर्थातच या नामावरती ज्यांनी आपलं संपूर्ण समर्पण केलेलं आहे, अशा संतांच्या जीवनामध्ये देखील या सर्वोत्तमाप्रमाणे अरण्यात जाऊन काही काळ कंठणं हे अनिवार्य ठरतं. आणि त्यामुळं मग समर्थांचं आयुष्य असो, जेव्हा सावधान म्हणून ते मंगलाष्टक संपण्याच्या आधीच ज्यांनी त्या भोल्यावरून धूम ठोकली आणि अरण्याचा मार्ग धरला, टाकळी येथे जाऊन स्वतःच्या देहबुद्धीला संपूर्णपणे संपवून त्या सर्वोत्तमाची कृपा ज्यांनी प्राप्त केली, अशा समर्थांचं चरित्र असो, की आपल्या श्री महाराजांचं चरित्र असो, की जे वयाच्या 9व्या-10व्या वर्षीच गुरु शोधार्थ बाहेर पडलेले आहेत. अख्खं भारत पदभ्रमण करत, अनेक संतांना भेटत, त्यांचे दर्शन घेत, त्यांचे आशीर्वाद घेत, शेवटी तुकामाईच्या अग्निपरीक्षेमधून पास होत त्या नैमिषारण्यामध्ये स्वतःला त्यांनी झिजवलं आणि त्या अरण्यामध्ये, त्या एकांतामध्ये त्या भगवंताची कृपा प्राप्त करून जना उद्धाराया पुन्हा प्राप्त होती, अशी ही माऊली आपल्या सर्वांसाठी अवतरली. संताच्या जीवनामध्ये अरण्य हा त्याच्या चरित्राचा एक भागच झालेला आहे. प्रत्येक संताच्या जीवनामध्ये या अरण्यवासाचा आपल्याला सहजपणे उलगडा करता येऊ शकतो. पण जेव्हा समर्थ आपल्याला या दासाचे गुणधर्म सांगत असतात, तेव्हा त्याच्यामध्ये फक्त चरित्राचाच भाग असतो असं नाही. चरित्राच्या भागामध्ये समर्थांना जो गभितार्थ आपल्याला सांगायचा आहे, हा आपल्याला अनुकरण करण्यासाठी असतो. आणि आजच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या अरण्यामध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना आता कुठलं बरं अरण्य शोधायचं, कुठं जाऊन म्हणून आपण साधना करायची, कुठं जाऊन म्हणून आपण एकांत साधायचा, या सगळ्या रहाट गाडग्यामध्ये आपल्याला परमार्थ साधायचा आहे. आणि मग हा परमार्थ साधण्यासाठी हे अरण्य म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इथं आपण पहिला टप्पा हा चरित्राचा बघितला, की संतांनी आपल्या एकांतासाठी अरण्याचा मार्ग धरला, तिथे साधनेमध्ये आपला देह झिजवला आणि त्या सच्चिदानंदाची कृपा साध्य करून घेतली. हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा श्रोते हो, यामध्ये समर्थ जो आपल्याला गभितार्थ सांगतायत, तो म्हणजे सदासेवी आरण्य तारुण्य काळी.
यामध्ये आरण्य आणि तारुण्य काळी या 2 शब्दांची रचना त्यांनी केलेली आहे. तरुणपण याचा अर्थ शरीराची सर्व इंद्रिय ही अत्यंत सशक्त असण्याची वेळ आहे. मनुष्य त्यावेळेला लाथ मारेन तिथं पाणी काढेन अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये राहत असतो आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची वासना तृप्ती करणं हे त्याला सहज शक्य आहे. मग एखादी वस्तू त्याला खावीशी वाटली, तो सहजपणे ती प्राप्त करू शकतो. त्याच्याकडे पैसा कमवायची धमक असते, त्यामुळे तो जी पाहिजे त्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. त्याच्या सर्व प्रकारच्या वासनांना पुरवठा करता येण्यासारखी शारीरिक स्थिती त्याची तिथं असते. आणि अशा स्थितीमध्ये देखील जो आरण्य काळ म्हणजे एकांत, याचाच अर्थ वासनेचा क्षय साधू शकतो, असा हा सर्वोत्तमाचा दास असतो. म्हणजे श्रोते हो, आपण सर्वार्थाने समर्थ असताना सर्व प्रकारच्या वासना तृप्त करण्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक पात्रता असतानाही या सगळ्यांपासून जर आपल्याला अलिप्तता साधता आली तर याचा अर्थ समर्थांना जो सांगायचा आहे तो आपल्याला कळेल. आरण्य आणि तारुण्य काळ 2 प्रकारच्या गोष्टी मनुष्याच्या जीवनात असू शकतात की जेव्हा सगळी गात्र ही शिथिल झालेली आहेत, आता कुठल्याही प्रकारची वासना उपभोगण्याची शरीराची पात्रता राहिलेली नाही, आणि तेव्हा म्हणून परमार्थाला जर लागलो तर परमार्थ हा अशा अवस्थेमध्ये साधता येणं अशक्य आहे. शक्य नाही असं नाही, सद्गुरु कृपेने सर्व काही होऊ शकतं. भाऊसाहेब केतकरांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातच हे घडलेलं आहे. पण एखादे विरळे भाऊसाहेब केतकर होते, कोहिनूर हिऱ्यासारखे. पण बहुतांश लोक ज्यांची वासना ही आयुष्यभर या देहाच्या अनुषंगाने त्यांनी उपभोगली, त्यांना देहाच्या अंतकाळी अचानक वासनेचा त्याग करून या देहाला आरण्यरूपी एकांतामध्ये ढकलता येत नाही. आणि त्यामुळं या शरीराला लहानपणापासून, अगदी नाही तर तरुणपणापासून जर या गोष्टींची सवय असेल तरच त्याला योगामधला जो 5वा भाग आहे त्या 5व्या टप्प्याचं त्याला अभ्यास करता येऊ शकतो. समर्थांना यातून आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अरण्य म्हणजे नेमकं काय आहे? आपण सगळेजण समाजामधले राहणारे प्राणी आहोत आणि समाजामध्ये लोकांतामध्ये आपण अखंड राहत असतो. श्री महाराजांचं ते वाक्य मी बऱ्याचदा आपल्याला सांगतो की लोकांत म्हणजे काय? तर श्री महाराज म्हणाले की रामाने मला तुमच्यासारख्या प्रापंचिकांमध्ये टाकलं, पण माझं मौन कधी त्यांनी भंग होऊ दिलं नाही. हा लोकांतामध्ये राहून एकांत साधण्याचा मार्ग असतो. पण आपण लोकांतामध्ये राहिला असता आपला एकांत हा सहजपणे हरवून जातो. कारण की श्रोते हो, आपल्या जीवनामध्ये एक खरा मी आणि एक खोटा मी या दोघांचं द्वंद्व चाललेलं असतं. हा खरा मी हा सच्चिदानंद स्वरूप आहे, याला साधनेचं बळ आहे, याला सद्गुरूच्या कृपेचं बळ आहे. आणि हा जो खोटा मी आहे ना, हा संस्कारक्षम आहे, हा समाज रचनेचा एक भाग आहे. या समाज रचनेप्रमाणे तो चालत असतो. आणि या समाज रचनेप्रमाणे तो चालत असताना या खोट्या मीचं सगळ्यात मोठं बळ असतं ते म्हणजे कल्पनाशक्तीचं. या खोट्या मीने जेव्हा स्वतःला सत्य मानलं त्या क्षणी ही सृष्टी त्याच्यासाठी सत्य होते. आणि या सत्यतेचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे तो कल्पनेच्या चक्रामध्ये अडकतो. या कल्पनेच्या चक्रामध्ये तो असा काही अडकतो की या कल्पनेच्या अनुषंगाने त्याचं सगळं आयुष्य चालू असतं. किंबहुना आपण बऱ्याचदा साधना करताना देखील भगवंत कसा असेल, या ब्रह्माचा रंग कसा असेल, परमेश्वर कसा साकार होईल, अशा देखील कल्पनेच्या अनुषंगानेच त्याचा अभ्यास करत असतो. आणि भगवंत हा तर निर्विकल्प आहे. मग या अरण्यामध्ये राहत असताना जो मनुष्याला एकांत साधायचा आहे, यामध्ये या खोट्या मीला जर मारायचा असेल तर सगळ्यात प्रथमतः मनुष्याला आपल्या या कल्पना शक्तीचा अंत करावा लागतो. आणि कल्पना शक्तीचा अंत करण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग जो ब्रह्मानंदांनी वापरला आपल्या आयुष्यामध्ये आणि ते उद्धरून गेले, तोच हा मार्ग की श्री महाराज आपल्याला जर मला काही द्यायचंच असेल तर एकच द्या, माझं मागणं बंद करा. आपलं मागणं बंद झालं श्रोते हो की आपल्या कल्पना शक्ती या सुप्त आणि असुप्त या दोन्हीही अवस्थेमध्ये बंद पडतात. बघा, जे काही असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे, जे काही करतील ते माझे सद्गुरू करतील, जे जसं असेल ते माझ्या सद्गुरूंचं असेल. या एका भूमिकेशी जर आपण दृढ निश्चयाने राहू शकलो तर या खोट्या मीचा सहजपणे अंत व्हायला लागतो. कारण की या खोट्या मीचं सगळं इंधन हे कल्पनेच्या अनुषंगाने आहे. या कल्पनेच्या अनुषंगानेच आपल्याला लहानपणीची ती कविता आठवती का
की एक मनुष्य एका जागेवर उभं राहताना बिडी पिताना मनामध्ये विचार करायचा की मी इथं माडी बांधेन आणि या माडी बांधण्याच्या अनुषंगाने त्याच्या जीवनाचे क्रमविकास, त्याच्या जीवनाचे कर्म हे घडत असतात आणि त्याच्या हातून खरं तर होत काहीच नाही, पण कल्पनेच्या मध्ये मात्र त्याचा वेळ भरपूर वाया जातो आणि त्यामुळे जगामध्ये कल्पना शक्तीला जोपर्यंत कर्माची जोड नाही, भगवंत हवा ही कल्पना करण्याला चूक काही नाही, पण ह्याच्यासाठी महाराजांनी दिलेल्या साधनेमध्ये देह न झिजवता जर आपण केवळ कल्पनाच करत राहिलो तर या कल्पनेचंच मनोराज्य आपल्या अंगात राहील आणि त्यामुळं आपण सहज होण्याचा प्रयत्न करावा, आत्ताच्या क्षणामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा आणि आत्ताच्या क्षणामध्ये राहणं म्हणजे नामात राहणं. तिथं कल्पना ही आपण तिच्या नांगी साकट तोडून टाकतो आणि ती समूळ उच्चाटन करून टाकत असतो तिचं आणि मग राहतो तो एकांत, तो म्हणजे खरा मी. आणि या खऱ्या मीला हा धन्य झालेला सर्वोत्तमाचा दास असा काही घट्ट पकडून राहतो. आणि मग इथं आपल्याला महाराजांचं जे मगाशी वाक्य सांगितलं की त्याचा अर्थ कळेल की रामाने माझं मौन कधी भंग होऊ दिलं नाही. हे मौन भंगलं नाही म्हणजे तिथं कल्पना शिरलीच नाही आणि कल्पना शिरली नाही म्हणजे श्री महाराजांनी आपल्या सत्य रूपाला असं काही घट्ट धरून ठेवलं होतं. चळे ना मनी निश्चय दृढ ज्याचा, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी हा तुकामाईंनी त्यांना दिलेला बोध त्यांनी असा काही अंतरंगामध्ये घट्ट धरून ठेवला. एकनाथांचं एक भजन आहे, त्यामध्ये ते म्हणतात, एका जनार्दनी उघडा बोध दिला, तोची ठसावला हृदया माझे. एकदा सद्गुरूंनी बोध दिला अहम ब्रह्मास्मी की तो हृदयामध्ये असा काही घट्ट ठेवायचा आणि मग आपल्या खोट्या मीला कल्पने सकट मारून टाकायचं. मग आपलं मागणं बंद करायचं, आपल्या जीवनाचं भूत भविष्य वर्तमान सर्व काही त्याच्या हाती सोपवायचं आणि कर्माच्या अंगाने फक्त या शरीराला काम चालू ठेवलं की आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाची अंतरंगाची जी अवस्था आहे, जी या वैराग्याची अवस्था आहे, जी या तरुणपणामध्ये अरण्यकाळ साधण्याची अवस्था आहे, ती समजून जाईल. आणि ती अवस्था जर आपण आपल्या आचरणात आणली तर या सर्वोत्तमाच्या स्थानाकडं आपला जीवन प्रवास चालू होईल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.